शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आपल्यासोबत आहे. आज सूर्यकुमार यादव आला, त्याचं जंगी स्वागत तुम्ही तुमच्या या इमारतीत केलं. तुमचे शेजारी आहेत आणि इमारतसुद्धा लकी ठरली असं म्हणावं. हो, नक्कीच इमारत लकी आहे, कारण या ठिकाणी सूर्यकुमार यादव या ठिकाणी राहत आहे आणि त्याच्या नेतृत्वात भारताला नेहमीच यश प्राप्त होत आहेत. गेल्यावेळी पण आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे. आशिया कपच्या याच्यात आपल्याला विजेता झालेलं होतं आणि आत्ता T20 वर्ल्ड T20 कप सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे. हा एक अभिमानाची गोष्ट आहे आणि दिवसेंदिवस सूर्यकुमार यादवचा जो परफॉर्मन्स आहे तो अत्यंत चांगला आणि त्याच्या पूर्वीच्या परफॉर्मन्सपेक्षा पण चांगला होत चाललेला आहे आणि एक आम्हाला अभिमान आहे. एक चेंबूरचा आमचा सुपुत्र आहे, तो संपूर्ण देशाचं नेतृत्व करत आहेत आणि त्याच्या नेतृत्वात हे जे यश प्राप्त होतं आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांना गर्व आणि अभिमान आहे. सूर्यकुमार जसा आला त्याने पहिली झप्पी तुम्हाला मारली, मिठी मारली, कसं वाटलं तुम्हाला? नाही, आनंद वाटला, कारण देशाचा कप्तान शेवटी त्याचा आता एक वेगळं महत्त्व आणि नेतृत्व आहे आणि त्याने आपल्याला एक चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल निश्चित आनंदच वाटला. आणि आमचा एक सहकारी आहे, एक सोसायटीचा मेंबर आहे, त्यामुळे पण नेहमीच आम्हाला त्याच्याबद्दल आदर आहे. नक्की. तुम्ही सगळे शेजारी आहात, त्यांचे शेजारी म्हणून किती गर्व वाटतं तुम्हाला की देशाचा कर्णधार ज्याने T20 वर्ल्ड कप जिंकला तो तुमचा शेजारी आहे, तुमच्यासोबत वावरतो, उठतो बसतो, तुम्ही त्याची सगळी जडणघडण डोळ्यानं पाहिली आहे? निश्चित स्वरूपात, कारण त्याचं कारकीर्द आहे ती मी स्वतः बघितलेली आहे. BRC पहिलं खेळत होतं, BRCपासून इथपर्यंत भारताचं नेतृत्वपर्यंत त्याची जी कारकीर्द आहे ती अभिमानास्पद आहे. एक वेगळ्या परिस्थितीतून आणि कठीण परिस्थितीतून त्याने स्वतःला घडवलेलं आहे. त्याचे गुरु पण असतील, पण इथली जी परिस्थिती आपण पाहाल अणुशक्तीनगर आणि या ठिकाणी त्याचं लहानपण गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचं क्रिकेटची संपूर्ण सुरुवात झालेली आहे. तर एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नसतानासुद्धा त्याने स्वतःला घडवलेलं आहे, त्या अभिमानास्पद आहे. एका कठीण परिस्थितीतून निर्माण झालेला एक महान क्रिकेटपटू आहे, त्याच्याबद्दल अभिमान आहे. सूर्यकुमार यादवकडून कोणती अशी गोष्ट आहे जी सर्व युवा खेळाडूंनी शिकली पाहिजे किंवा बोध घेतला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे? त्याच्याकडून हेच शिकायला पाहिजे की तो नेहमीच सगळ्यांचा आदर करतो. त्यांची आपण जर इंटरव्ह्यू बघाल तर त्याने कॅप्टन म्हणून आपल्या सहकारी खेळाडूंना कुठेच भास त्यांना निर्माण करून दिला नाही आणि कॅप्टनगिरी केली नाही. त्यांनी सिनियर आहे ते पण असं सिनियर पद पण त्यांनी दाखवलं नाही. त्याने त्यांना त्यांच्यासोबतचाच एक सहकारी खेळाडू आहे असं त्यांना वागवलं आणि त्यांना फ्री खेळायला त्यांनी सूचना दिलेल्या. त्याने कुठेच त्यांना इन्स्ट्रक्शन पण दिलं नव्हतं. त्यांचा जो नॅचरल गेम आहे तो नॅचरल गेम त्यांना खेळायला सांगितला होता. याच्यातूनच त्याचं मोठं पण कळून येतं की त्याने स्वतःला मोठं कधीच म्हटलं नाही आहे आणि स्वतः कॅप्टन आहे हे कोणालाच भासून दिलं नाही. सगळ्यांना तो आपला एक सहकारी आणि आम्हाला सोसायटीचा पण एक आपला मेंबर, हा जसं तो कॅप्टन टीमच्या मेंबर्सबरोबर वागतो तसाच या ठिकाणी सोसायटीच्या मेंबर्सबरोबर पण तसंच वागतो. त्यामुळे त्याने त्याच्यात असं कुठलंही वेगळं पण अजूनपर्यंत आलं नाही आहे. तो अजूनपर्यंत जमिनीवर आहे आणि तो जमिनीवर खेळणारा खेळाडू आहे आणि नेहमीच त्याचं नातं जमिनीशी अतूट राहील. शेवटचा प्रश्न आहे, भारतीय म्हणून आणि शेजारी म्हणून किती गर्वाचा क्षण? भारतीय म्हणून खूप गर्वाचा क्षण आहे, कारण भारताचा विजय आहे. त्यामुळे त्याने पण सांगितलेलं आहे मी चेंबूरवाला असला तरी मी पहिला भारतीय आहे आणि भारतीय म्हणून गर्व आहे आणि त्याच्याबद्दल पण आम्हाला गर्व आहे. नक्की. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.